ही जी काही प्रशासनातली बाबू मंडळी जी आहेत, या बाबू मंडळींना या आपल्या नेत्यांचा आशीर्वाद आहे ना, वोट बँकेचं राजकारण करायचं आहे, एकमेकांवर कुरघोडी करायची, एकाने तोडली तर दुसरा बांधायला निघाला, दुसरा बांधायला निघाला तर तिसरा काय करतोय तर त्यांना कुठेतरी भाडाच्या फ्लॅट्समध्ये वसवण्याच्या कवी कल्पना मांडतोय. म्हणजे इथला मराठी माणूस भूमिपुत्र, इथं ज्याचा जन्म झालाय, इथं त्याच्या आधीच्या 4 पिढ्या 7 पिढ्या इथं या मुंबईतल्या 7 बेटांवर वाढल्या, फळल्या, फुलल्या, संघर्ष बघितला, त्यांनी स्वतः संघर्ष केला. ही मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून काहींनी जे कोणी हुतात्मे झालेत त्यांची पुढची वंशावळ आहे इथे. त्यातले कित्येक लोक अशी 2-2 करोड रुपयाची कर्ज घेऊन आज मुंबईत आपलं घर घेऊन राहत आहेत. त्याला 1 BHK म्हणतो आपण. आणि हे आले बाहेरून, इकडून तिकडून गोळा केलेली पत्रे आणि फळ्या ठोकून घरं बनवली, आमच्या उरावर राहिले, वीज पाणी सगळ्या सुविधा यांनी मोफत अनुभवल्या, उपभोगल्या. आणि आज जर यांचं घर तुटलं ते घाणेरडं, तर आज त्यांना सेल्फ कंटेंट अशा 1 BHK मध्ये शिफ्ट करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. या सरकारकडून, प्रशासनाकडून या लोकांना लाज वाटली पाहिजे. नमस्कार मित्र. मुंबईच्या वांद्र्यासारख्या उपनगरातल्या पूर्व भागामध्ये गेले कित्येक दशक एक कुरूप, एक दाग धब्बा ज्याला म्हणतो आपण ना, जे स्वच्छ सफेद शर्ट घातलेलं असतं त्यावर कुठला तरी एखादा घाणेरडा डाग कसा पडलेला असतो, त्या पद्धतीनं उभी राहिलेली झोपडपट्टी, अनधिकृत झोपडपट्टी म्हणजे गरीबनगर. आणि त्या गरीबनगरचा जो काही इतिहास आहे तो मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत मी सविस्तर सांगितला होता की ती कशी उभी राहिली, ती उभी राहण्यामागे नेमके कोण कोण लोक कारणीभूत होते आणि हे सगळं कशासाठी चाललं होतं. म्हणजे ही गरीबनगर नावाची वस्ती, जिथं गरिबांना शेल्टर मिळालं, निवारा मिळाला, भले तो अनधिकृत का असेना, तो कसा मिळाला याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामागच्या 1-2 संबंधितांबद्दल मी बोललो होतो. पण जर तुम्ही मागच्या या एकंदर 3-4 दशकांचा अभ्यास जर नीट केला तर तुमच्या लक्षात येईल की दरम्यानच्या काळात इथं 2-3दा मोठ्या आगी लागल्या होत्या. आणि त्या आगींची जी काही दाहकता होती ती इतकी होती की त्या झोपडपट्ट्या रेल्वेच्या फूट ओव्हर ब्रिजवरून, म्हणजे त्या रेल ओव्हर ब्रिज जो आहे त्याच्या आजूबाजूला, म्हणजे अशी त्या ब्रिजला वेढणारी झोपडपट्टी दोन्ही बाजूनी वाढत गेली होती. आणि ABC असे 3 पार्ट आहेत त्या गरीबनगरचे. त्यातल्या एका पार्टवर आता कारवाई झालेली आहे. ह्या आगी लागत होत्या की लावल्या जात होत्या, हाही एक प्रश्न विचारला जात होता. आणि त्यानंतरचा एक इन्सिडेंट म्हणजे हे सगळं तोडकाम झाल्यानंतर त्या रात्री खुले आसमान के नीचे सगळे जे वावरत होते, जे प्रसारमाध्यमं जेव्हा यांच्या समोर आपला बूम असलेला दांडुका घेऊन जायचे, तेव्हा यांच्या डोळ्यातली आसवं आणि मग ते सांगायचे की अभी हम तो आज की रात तो ये खुले आसमान के नीचे बिताएंगे वगैरे. मुळात मी तिथे प्रश्न विचारला होता की तुम्ही इथं आलात कुठून, इथे येण्यामागचं कारण काय वगैरे हे मी विचारणार नाही. तुम्ही इथे आलात कुठून हा पहिला प्रश्न आहे. आलात तर आलात, इथे वसलात, इथे तुम्ही अगदी ती बकाल वस्ती निर्माण केली आणि इथे काय तुम्ही एखादं सुनियोजित शहर की ज्याच्याकडे बघून लोकांना हायसं वाटेल, बरं वाटेल असं काही तुम्ही केलं होतं का? तसं काही नाही. तुम्ही तिथं ती बकाली एवढी वाढवली, गलिच्छता एवढी वाढवली की लोक बाहेरून जे यायचे परदेशातून ते 2 गोष्टी बघायला यायचे. एकतर धारावी बघायला यायचे आधी, त्यानंतर हे गरीबनगर बघायला यायचे की रेल्वे लाईनच्या लगत असलेल्या या झोपडपट्ट्या. मग हे जे बाहेरून आलेले परदेशी पर्यटक म्हणा किंवा परदेशी पत्रकार म्हणा, डॉक्युमेंटरीज बनवणारे लोक, हे जेव्हा या गरीबनगरमधून फिरत असायचे त्यांच्याशी छेडखानी व्हायची, त्यांना त्रास दिला जायचा. आणि या अशा पद्धतीनं परदेशातही या आपल्या हिंदुस्थानचं नाव कसं बदनाम होईल याला कारणीभूत ठरलेली ही गरीबनगर वस्ती. आता या गरीबनगरमध्ये नेमकं चालायचं काय? ही एकावर एक अशा 4-4 इमल्यांची घरं कशी काय निर्माण झाली, तेवढी गरज का होती? कारण मी तुम्हाला म्हणालो की ही अशी वाढत नाही म्हटल्यावरती अशी वाढू लागली. मुंबईत हे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. आता इथं व्हायचं काय, तर इथं मी जसं म्हणालो की बांगलादेशातून आलेले हे जे गारमेंटमधले एक्सपर्ट लोक जे आहेत, म्हणजे ते लेडीज जेंट्स यांच्यासाठी लागणारे जे काही टी-शर्ट, जीन्स, वेगवेगळे ट्राउझर्स आणि नवीन नवीन फॅशन जी बाजारात येते, फॅशन मॅगझिन्समधून ज्या कपड्यांचा उल्लेख होतो, ज्यांचे फोटोग्राफ्स येतात,
काही अशी मॅगझिन्स आहेत की त्या फॅशनबद्दल छापून आलेलं असतं. असे बरेच नामांकित फॅशन डिझायनर्स वगैरे आहेत, ज्यांच्या फॅशन्स आपण बघत असतो आणि त्यांची जी काही निर्मिती असते, ती जर आपण विकत घ्यायला गेलो तर हजारो ते लाखो असा त्याचा आकडा असतो. म्हणजे 50-50, 60-60 हजारांचे त्यांचे सूट्स असतात. लाखो रुपयांचे सूट्स असतात. ते खरेदी करणं सर्वसामान्यांना जमत नाही. मग यांच्या कॉपीज करणारे लोक जे आहेत, ते या गरीब नगरमध्ये होते. म्हणजे निव्वळ मोठ्या डिझायनरच्या ज्या सगळ्या निर्मितीची कॉपी करणं किंवा या क्रिएशनची कॉपी करणं, हेच फक्त गरीब नगरमध्ये चालत नव्हतं. तर गरीब नगरमध्ये सर्वसामान्यांना परवडणारे जे काही महिलांच्या आवडीचे लेगिंग्स असतात, त्यांच्या जीन्स असतात, कुर्ते असतात, टॉप ज्याला म्हणतो आपण. अशा सर्व प्रकारच्या गारमेंटची उत्पादनं व्हायची. महिला ज्या टिकली लावतात, आता तिथे गरीब नगर ही जरी त्या लसणीच्या कांड्यांची वस्ती जरी असली, तरी हिंदूंना लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी, अगदी सिंदूरही तिथे बनायचा. त्यामुळं तुम्ही एक विचार करा, की किती मोठी अर्थव्यवस्था तिकडे निर्माण झाली होती. आता हे सगळं विकलं कुठे जात होतं, तर आम्ही जिथे-जिथे राहतो, म्हणजे अगदी आमच्या वसई विरारमध्ये एक मोठं मैदान आहे. विरार पश्चिमेला. विवा मलांज म्हणून असं त्याचं नाव आहे. आणि विवा मलांज नावाचं तिथं मला वाटतं शॉपिंग सेंटर प्रस्तावित होतं पूर्वी, म्हणून त्याला ते नाव दिलं गेलं होतं. पण नंतर ते बोंबललं. तर ते मोकळं मैदान जे आहे ते महानगरपालिकेच्या कृपेने किंवा कुठल्यातरी नगरसेवकाच्या कृपेने ते अशा लोकांना भाड्याने दिलं जातं, की तिथं छोटे-छोटे ठेलेवाले आपला ठेला लावून बाजार भरवतात. तो मंगळवारी, शनिवारी असा तिथे बाजार भरतो. असे मंगळवार बाजार, शनिवार बाजार, सोमवार बाजार, हे जे बाजार आहेत ना, हे जिथे-जिथे होतात, म्हणजे अगदी मालाडमध्ये सोमवार बाजार ही एक गल्ली आहे बरं का. तिथं सोमवारी बाजार भरत नाही, पूर्वी भरायचा म्हणे. तर असे बाजार कुठे ना कुठे भरत असतात. त्या बाजारात अगदी स्वस्तात मस्त अशा वस्तू मिळतात आणि त्या सगळ्या वस्तू या गरीब नगरमधून सप्लाय केल्या जायच्या. केवढी मोठी बाजारपेठ आहे तुम्हाला माहिती आहे? फॅशन स्ट्रीट मुंबईतली प्रचंड फेमस आहे. इथं मुंबईभरातले लोक, म्हणजे अगदी मी 10वी पास झाल्यानंतर जेव्हा कॉलेजला जायचं म्हणून जेव्हा काही टी-शर्ट्स आणि जीन्स वगैरे खरेदी करायचे किंवा शूज खरेदी करायचे, असं काही डोक्यात आलं, तेव्हा कुठे जायचं, तर आमच्यापेक्षा 1-2 वर्ग पुढे असलेले जे आमचे दादा लोक होते ना, कॉलेजमध्ये जाणारे वगैरे, त्यांच्याकडून आम्ही त्यांना आदर्श मानून चालत असायचो प्रत्येक गोष्टीत. त्यांना विचारलं, "अरे खरेदी करायची आहे, कुठे करायची?" तर स्टेशन भागात असलेली जी काही शोरूम्स आहेत मोठमोठी, तिथं जाणं म्हणजे आपल्या खिशाला परवडणारं नाही आणि आपल्या घरच्यांच्या खिशालाही परवडणारं नाही. तेवढे काही ते पैसे आपल्याला देणार नाहीत. मग हे सगळं बजेटमध्ये बसवायचं कुठे, तर फॅशन स्ट्रीटला जायचं. मग या फॅशन स्ट्रीटवर जे काही मिळतं ते येतं कुठून? तेही या गरीब नगरमधून यायचं. असं हे गरीब नगर सबके आंखों का तारा होतं खरं तर. कारण इथं रेल्वेचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी, आता ते SRA नावाचं जे काही प्रकरण आहे, जे प्राधिकरण आहे, प्रकरण म्हटलं मी त्यांना, होतं असं कधी-कधी. आता त्या प्राधिकरणाकडे बघितल्यानंतर प्रकरणच दिसतात नुसती, त्यामुळे ते स्लम रिहॅबिलिटेशन प्रकरणच म्हणावं लागेल त्याला, SRA प्रकरण. तर ह्या सगळ्यांमधले जे काही वरच्या पोस्टवर बसलेले जे अधिकारी आहेत, त्यांच्या संगनमतानं इथं आगी लागत होत्या, असंही काही लोक तिथे सांगतात. म्हणजे आता हे सगळं तुटल्यानंतर एकेकांच्या आतून काही गोष्टी बाहेर पडायला लागल्यात आणि भलेही तिथे मी जाऊन तिथून रिपोर्टिंग केलंय वगैरे असं काही मी दाखवत नसलो, तरी तिथे जाणं, तिथे ठराविक लोकांशी बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी केल्या मागच्या 2 दिवसांमध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की इथे ज्या आगी लागल्या होत्या, त्या आगींमागेही काहीतरी पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं. आगी लागल्यानंतर जी काही मालमत्ता त्यात जळून खाक होते, त्याची नोंद होते कुठे ना कुठे. सरकार दप्तरी नोंद होते मुख्यतः. आणि मग या लोकांना कुठेतरी वसवलं जावं, त्यांना मोबदला मिळावा यासाठी खटाटोप केला जातो. मग या जागेचे जे कोणी प्राधिकृत अधिकारी आहेत किंवा ही जागा आता ज्या पश्चिम रेल्वेची आहे, त्या पश्चिम रेल्वेकडून काही रेकमेंडेशन्स येतात. मग म्हाडा त्या रेकमेंडेशनला सहानुभूतीपूर्वक कनवाळू हृदयाने असा विचार करते. मग SRA प्राधिकरण त्याचा विचार करतं
आणि मग जिथे जिथे म्हाडाच्या काही अशा वसाहती आहेत तिथे PAP म्हणजे प्रकल्प बाधित पीपल्स, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल्स, ज्याला PAP, प्रकल्प बाधित लोक जे असतात ना त्यांना घरं दिली जातात. मग ती सुरुवातीला मला वाटतं 180 स्क्वेअर फीटची होती, मग ती 216 स्क्वेअर फीट, 225 स्क्वेअर फीट, 276 स्क्वेअर फीट, असं करत करत आता 350ची घरं मिळतात. बऱ्यापैकी 1 BHK वगैरे असतं. मुंबईत, या मुंबई शहरामध्ये, सपनों का शहर ज्याला म्हटलं जातं, त्या शहरामध्ये स्वतःचं 1 BHKचं घर घ्यायची ज्याची इच्छा असते ना, त्याला आज किमान 1.5 ते 2 करोड रुपये मोजावे लागतात रोकडे. मग त्यासाठी त्याला कर्जात आकंठ बुडावं लागतं. 60, 65, 70 लाखाचा कर्ज डोक्यावर झालं तर तेवढाच, म्हणजे 60, 70, 62, 65 अशा हजारांमधलं दर महिन्याला एक शुल्क असतं, त्याच्या मागे EMIच्या नावानं लागतं. आणि अशी जिंदगी EMI भरता भरता झंड होऊन शेवटी संपून जाते. हे मराठी माणसाचं दुखणं आहे आणि थोड्याफार प्रमाणात ते सगळ्यांचंच आहे, तुमचं आमचं. या दुखण्याला घेऊन जेव्हा आपण त्या गरीबनगर वसाहतीच्या आजूबाजूने जातो, म्हणजे वांद्रे पूर्वकडे जाताना, रेल्वेतून उतरून जात असताना, हे सगळं बघितलं ना की 4-4 मजली हे जे इमले बांधले होते, आतमध्ये लाखो करोडोंचा व्यवहार होत होता यांचा. आणि आता हे सगळं तुटल्यानंतर तिथे लागलेल्या ज्या आगी होत्या, त्यानंतर यांना या PAPची घरं आपल्या सरकारकडून, प्रशासनाकडून दिली जात होती यापूर्वीही. पण व्हायचं काय की इथली जी काही मंडळी ज्यांची घरं आगीत जळाली, ती खरोखर त्या फ्लॅट्समध्ये राहायला गेली का, जे फ्लॅट्स यांना दिले गेले होते? तर नाही. हे पुन्हा तिथेच आपली डागडुजी करून, नव्यानं पत्रे आणून, प्लायवूड आणून, फळ्या आणून तिथे परत आपली झोपडी उभी केली आणि तिथेच राहत होते. त्यामुळे हे गरीब नगर कमी होत गेलं नाही. आगी लागल्या, विझवल्या गेल्या, तिथे राख झालेली सगळी जागा रिकामी केली गेली, पण परत नव्यानं तिथे झोपड्या उभ्या राहिल्या. आताही ती तोडली गेली आहे, बऱ्यापैकी सगळं मोकळं मोकळं दिसतंय. पण आताचा डाव वेगळाच आहे, आता जे काय होणार आहे ते. याआधी काय घडलं त्याबद्दल मी बोलतोय. तिथं जे काही फ्लॅट्स अलॉट झाले होते या लोकांच्या नावानं, ज्यांच्या घरांना आगी लागल्या होत्या, ते फ्लॅट्स जर या लोकांनी घेतलेच नाहीत, हे लोक तिथं राहायला गेलेच नाहीत, मग ते फ्लॅट नेमके कुणी बळकावले? आज जर ते फ्लॅट बाजारभावानं, रेडी रेकनरच्या दरानं जरी विकले गेले असतील, तर त्याची किंमत काय असेल? मग ही आलेली किंमत कुणी कुणी वाटून घेतली? हा मोठा संशोधनाचा विषय. त्यामुळं मी त्या दिवशी जे म्हणालो होतो ना, की हे जे काही TC लोक जे तुम्हाला दिसत आहेत, की रात्री तिकडे जे काही विस्थापित झालेले लोक होते, त्यांना फूड पॅकेट्स वाटत होते. त्या लोकांना यांचा पुळका का आला होता, याचं कारण शोधण्याचा प्रयत्न जो मी चालवला होता. अनेकांनी त्यानंतर मला फोन केले. मानवता, ह्युमॅनिटी, सहृदयता वगैरे सगळं ठीक आहे. पण नेमकं तिकडे घडलं काय होतं? तुमच्या आस्थापनेची एक भली मोठी जागा, एक मोठा भूखंड ज्या लोकांनी अनधिकृतरित्या ग्रॅब केला होता, बळकावला होता, तो जेव्हा मोकळा होतो, तेव्हा ते ज्या पद्धतीने हटवले जात आहेत, त्यांना हटवले जाऊ द्या. त्यांच्यावर कुठली दयामाया दाखवू नका, नाहीतर पुन्हा ते तुमच्या बोकांडी बसणार आहेत. हा साधा विचार कोणाच्या मनात आला नाही? आज तिथे कोणीतरी येतं, सांगतं की इथं ज्यांची घरं होती तिथेच त्यांना बांधून दिली जातील. हा कुठला न्याय आहे? मराठी माणसाचा जर कैवार घेऊन निघालेले काही लोक जे आहेत, जे म्हणतात की आम्ही मराठी माणसाला, जो मुंबई शहरातून विस्थापित होत गेलाय, मुंबई बाहेर गेलाय, एकमेकांकडे बोटं दाखवता ना तुम्ही. त्या मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी ज्या मिलच्या जागा आहेत, मिलच्या जमिनी आहेत, तिथं जर काही प्रोजेक्ट्स केले गेले, क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि तिथं हे सगळे विस्थापित झालेली मराठी मंडळी, मराठी माणसं जी आहेत, ती पुन्हा वसवली गेली. माझा जन्म गिरगावातला, खेतवाडीतला, तिथं वाढलो, 7वी पर्यंत तिथे शाळा शिकलो. असे कित्येक लोक आहेत जे दक्षिण मुंबईतून आता उत्तर मुंबईत आलेत. उत्तर मुंबईतून ते मग अगदी पालघर, वसई, विरारपर्यंत पोहोचलेत. आता अगदी वापीच्या बॉर्डरवर, म्हणजे गुजरातच्या बॉर्डरवर वापीपर्यंत जाऊन घरं शोधतायत लोक. त्या सगळ्यांना मुंबईत आणण्याची भाषा करणारे लोक जर असं बोलू लागले की आम्ही त्यांना इथंच घरं बांधून देतो आणि इथंच त्यांना वसवलं जाईल, कोणी विस्थापित होणार नाही, तर मग 2 करोड रुपयाचं कर्ज ज्याच्या डोक्यावर आहे आणि जो ते कर्ज काढून इथे एखादा 1 BHK घेऊन राहतोय आणि पुढची त्याला 17-18 वर्ष ते कर्ज फेडायचं आहे, त्याच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना निर्माण होत असतील याचा विचार त्या नेत्यांनी स्वतःच करायला हवा.
आणि हा जो काही गौड बंगाल जो आहे ना या सगळ्या गोष्टींमागे, ही कारवाई अशीच उठसूट आली झाली, कुणाचा जरी बुलडोजर फिरलाय वगैरे, आपण तारीफ करून मोकळे होतो भावनेच्या भरात. त्याच्यामागे काही षडयंत्र लपली आहेत का याचाही विचार केला पाहिजे आपण. आज ही लोक आली कुठून होती, त्या लोकांना तिथे परत जाण्यासाठी सोय करून द्या ना. त्यांच्यासाठी विशेष गाड्या सोडा रेल्वेच्या. या पश्चिम रेल्वेच्या माथी बसलेले हे लोक आता चाललेत, समजा यांना हटवलंय तुम्ही, तर त्या पश्चिम रेल्वेनी काही गाड्या मोफत सोडाव्या त्यांच्यासाठी. मिर्झापूर, फैजाबाद, आझमगड, बिहार आणि अगदीच बॉर्डरपर्यंत नेण्याची सोय असेल तर तिथपर्यंत यांना नेऊन सोडावं. यातले जे रोहिंग्या, बांगलादेशी वगैरे जे आहेत ते, काहींना तिकडे पंजाबमध्ये बागा बॉर्डरपर्यंत नेऊन सोडावं. हे करण्याचं धैर्य, धाडस कुणामध्ये नाही आहे. पण ही जी काही प्रशासनातली बाबू मंडळी जी आहेत, आणि या बाबू मंडळींना या आपल्या नेत्यांचा आशीर्वाद आहे ना, वोट बँकेचं राजकारण करायचं आहे, एकमेकांवर कुरघोडी करायची, एकाने तोडली तर दुसरा बांधायला निघाला, दुसरा बांधायला निघाला तर तिसरा काय करतोय, तर त्यांना कुठेतरी म्हाडाच्या फ्लॅट्समध्ये वसवण्याच्या कवी कल्पना मांडतोय. म्हणजे इथला मराठी माणूस, भूमिपुत्र, इथं ज्याचा जन्म झालाय, इथं त्याच्या आधीच्या 4 पिढ्या 7 पिढ्या इथं या मुंबईतल्या 7 बेटांवर वाढल्या, फळल्या, फुलल्या, संघर्ष बघितला, त्यांनी स्वतः संघर्ष केला. ही मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून काहींनी, जे कोणी हुतात्मे झालेत त्यांची पुढची वंशावळ आहे इथे. त्यातले कित्येक लोक असे 2-2 करोड रुपयाची कर्ज घेऊन आज मुंबईत आपलं घर घेऊन राहत आहेत. त्याला 1 BHK म्हणतो आपण. आणि हे आले बाहेरून, इथं इकडून तिकडून गोळा केलेली पत्रे आणि फळ्या ठोकून घरं बनवली, आमच्या उरावर राहिले, वीज, पाणी, सगळ्या सुविधा यांनी मोफत अनुभवल्या, उपभोगल्या. आणि आज जर यांचं घर तुटलं ते घाणेरडं, तर आज त्यांना सेल्फ कंटेंट अशा 1 BHK मध्ये शिफ्ट करण्याच्या बाता मारल्या जात आहेत या सरकारकडून, प्रशासनाकडून. या लोकांना लाज वाटली पाहिजे. मित्रो, खूप मोठं राजकारण आहे, खूप मोठं षडयंत्र आहे. मुंबईतली इंच जमीन जी आहे ना, त्याला सोन्याचा भाव आहे. आजच्या डेटला सोन्यापेक्षा चांदी महाग आहे. त्यामुळं असं बोलावं लागेल की त्या इंच जमिनीला चांदीचा भाव आहे. तर ही चांदी नेमकी कुणाची होते या सगळ्या गोष्टींमध्ये, याचा सुद्धा कधीतरी आपण थोडा खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे आणि विचार केला पाहिजे आणि हे बोलण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. एक मुंबईकर म्हणून, दक्षिण मुंबईतून विस्थापित झालेला मुंबईकर म्हणून माझ्या मनाला ज्या यातना होत आहेत ना, की आज डोक्यावर 2-2.5 करोड रुपयाचं कर्ज घेऊन जगतोय वयाच्या 50शी नंतरही. पण हे साले बाहेरून आलेले फुकट चोदू लोक, त्यांना 1 BHKचा फ्लॅट मिळणार आहे. काहींना मिळाला म्हणण्यापेक्षा काहींनी घेऊन विकला, कुठल्या अधिकाऱ्यांबरोबर संगनमत केलं, कुणी कसे आपापले वाटे वाटून घेतले. मग त्यात रेल्वेचे अधिकारी किती होते, म्हाडाचे किती होते, SRA वाले किती होते, आणि मग मंत्रालयात किती पोचवले गेले, याचा काही हिशोब नाही. मराठी माणसांनी या सगळ्या गोष्टींचा फार साकल्यानं, बारकाईनं विचार करायला हवा. हा एक छोटासा धागा मी आज तुम्हाला तुमच्या समोर मुद्दाम मांडलाय. या धाग्याला अनेक गाठी आहेत मित्र. या गाठी सोडवताना नाकी नऊ येणार आहेत आपल्या. आपली तर उभी हयात संपली, आपली एक पिढी संपली, पण आपल्या पुढच्या पिढीसाठी मुंबईत जगणं कठीण होणार आहे, याची नांदी आहे. गरीबनगर उद्ध्वस्त केलं, मोकळं झालं, ती जमीन मोकळा श्वास घेते वगैरे, ही शीर्षकं द्यायला मजा वाटते. गरीबनगर मोकळं झालेलं नाही आहे. गरीबनगर एक दिवस वाढता एवढं वाढणार आहे ना, की आता तुम्ही जिथं राहता तिथं तुमच्या शेजारी दुसरं गरीबनगर उभं राहताना दिसेल. हे जे आता जिथून पिटाळले गेलेत ना, हाकलले गेलेत ना, जे तोडफोड झाल्यानंतर, ते आता कुठे दूर अगदी नालासोपारा, वसई, विरार, जिथं स्वस्तात, म्हणजे अगदी 5,000 ते 6,000 रुपयात 1 BHK वगैरे फ्लॅट अवेलेबल आहेत भाड्याने, तिथंही येऊन राहण्याचा प्रयत्न करत असतील. अगदी कल्याण डोंबिवलीपासून पुढे वासींपर्यंत जिथं मुबलक घरं उपलब्ध आहेत, म्हणजे कॉम्प्लेक्स उभे आहेत, पण लोकांनी घेऊन ठेवलेत. तिथे जाता येत नाही कारण खूप लांब पडतं. नोकरीची ठिकाणं सगळी दक्षिण मुंबईत किंवा मुंबईत, मध्य मुंबईत. त्यामुळे लोक बिचारा इथे कुठेतरी भाड्यानं राहत आहेत.
ती घरं मोकळी आहेत आणि तिथे जर एखाद्या वेळेस कुठला दलाल तुमच्यासाठी भाडेकरू घेऊन आला आणि तो भाडेकरू जर गरीब नगरमधला असेल ना, तर त्याला घर देताना 100 वेळा विचार करा. 2-5 हजारासाठी आपली मराठी अस्मिता अशी विकू नका. भाड्याने तर अजिबात देऊ नका. मी जे बोललो, जे काय बोलतोय ते अनेकांना पटत असेल, नसेल, एवढंच म्हणेन पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.